आज या ठिकाणी आपण उद्याच्या 20 तारखेला होणाऱ्या मतदानाच्या स्वरूपाने एकत्र जमून विचार करीत आहोत की उद्याच्या 5 वर्षासाठी या सांगोला तालुक्याचा कारभार नेमका कुणाच्या हाती द्यायचा। वेगवेगळ्या पक्षाचे वेगवेगळे उमेदवार या ठिकाणी येतात, आपापली बाजू मांडून जाते। माझी बाजू एवढीच या ठिकाणी आहे, या तालुका माझा दुष्काळग्रस्त त्या खाईत लोटला गेलेला तालुका। पण आज या व्यासपीठावर उभा राहून तुमच्या तमाम जनतेच्या समोर बोलताना मी एवढंच तुम्हाला सांगतो की आज हा माझा तालुका पश्चिम महाराष्ट्रातला सगळ्यात सुकाळी आणि हिरवागार तालुका करून आणि मी 90 साली या ठिकाणी पराभूत झालो बाई गणपतराव देशमुखांच्या विरोधात वयाच्या 33व्या वर्षी लढाई जोपले, पराभूत झाला, हरून गेलो नाही, खचून गेलो नाही, कुठे इकडे तिकडे काय दमलो नाही, भागलो नाही। मी या ठिकाणी पहिल्याच भाषणात सांगितलं होतं माझे शत्रू भाई गणपतराव देशमुख साहेब नाहीत, माझा शत्रू शेतकरी कामगार पक्ष नाही, माझा शत्रू आहे ते माझ्या तालुक्यातला दुष्काळ हा माझा शत्रू। वडवड भटकती नाहीत का पाण्यासाठी टँकरच्या माटी का घागरी घेऊन पाटील देशमुख घरंदाज बायकांनी सुद्धा हंडे घेऊन पळत राहायचं। दुसऱ्या बाजूला रोजी रोटी भरण्यासाठी या ठिकाणी रोजगार हमीची सगळ्या गावानं काम करताना टकोरी पाटे घेताना चांगल्या घरातल्या माझ्या आया बहिणी दिसत होत्या। ऊस तुडीला कुठे जायचं तर सांगोल्याला कुयती मिळते तर ऊस तुडीला जायचं। बोलीचा मजूर काम करणारा कुठं मिळतोय तर ते सांगोला तालुक्यात मिळतोय। ही अवस्था माझ्या तुमच्या तालुक्याची दाखवले तर मी टेंबू योजना घेऊन येतो, म्हैसाळ योजना घेऊन येतो, पिण्याचं पाणी घेऊन येतो। संपूर्ण या ठिकाणच्या सर्व पक्षाच्या नेत्यांनी माझी चेष्टा केली, लबाड बोलतोय, ही घ्यायचं काय खोटं आहे। कृष्णा नदी कुठं राहिली तिथं पाणी कसं येणार आहे, म्हैसाळ कुठं गाव आलं हे काय तर करता येऊ, लबाड बोलतोय। तात्या तुम्ही सुद्धा त्यावेळी त्या पक्षात होता, जाहीर बोलतो मी वावग बोलत नाही, तुम्ही सुद्धा विचारवर करून या चौकात माझे पांढरे अभ्यासक आले का गजर बाबा तुम्हाला सांगतो तुम्ही लहान असाल त्यावेळी आमचं नगरसेवक असे धोत्र धरून इजार धरून चौकात पळायची, मी टोकरून हात लावून बसला काय येईल म्हटलं असं करू नका थांबा जरा। माझ्यावर सर्व पक्षाची माया करणार गाव म्हणजे माझं कोळ गाव आहे। या गावात आपला शेतकरी कामगार पक्ष असो, या गावातला कोणताही पक्ष असो, प्रत्येक माणसानं मला मायाने या ठिकाणी जपलं, प्रेमानं मला या ठिकाणी जपलेलं। टेंबू आणलं पहिल्याच मी कोळ्यात आणले, देण्यात या काय रानात पिके निघाली का नाही ती तात्या कोपरकडे गेला जाऊन भेटा। बुधाच्या तलावाला कोळ्याच्या वड्याला पाणी सोडलं नव्हतं त्यावेळी पोपट गडद्याच्या डाळिंबाया बागेचे खराट जातात। वड्याला पाणी आपण सोडल्यामध्ये काय गडी तगाळ झालाय, डाळिंब दाखवतो ही बाग माझी आहे। वाड बाजरा माझे पाणी धड बागला मला काट्या घालायला सांगलं, भगवंत वर्ण बघतोय रे इथं काय आज करा प्रश्न आपण या ठिकाणी पाण्याचे प्रश्न निकराना मार्गी लावले। 99 साली माझा पराभव झाल्यानंतर सुद्धा माई गणपतरावजी निवडून आले, या ठिकाणी 20 वर्ष या ठिकाणी आमदार होते, 5 वर्ष मंत्री पदावरती होते। दीपक गावा माझा जीवाभावाचा जीवन दोस्त 6 वर्ष 6 वर्ष का टेंबूचे गाव वाढवलं नाही, का कोळ्याच्या वड्याला टेंबूचं पाणी द्यायचा कायदा केला नाही, का म्हैसाळमध्ये गाव वाढवलं नाही। 20 वर्षाचा काळ या ठिकाणी 95 आणि 98 या योजना मी आणल्या सगळ्या असताना सुद्धा एक गाव या माणसाने हात वाढवून नाही। हा माझा खरा लढा होता आणि प्रश्न मला राग येत होता। अनिल बाबराने 22 गाव वाढवून ठेवली, तिकडे आटपाडीला, इकडे आरागावाने 16-17
17 गावं नवी घातली. त्या अजित घोरपडे सरकारनं म्हैसाळचा सगळा तालुका हिरवागार करून टाकला. एक गाव असं नाही या कवट्याला म्हैसाळचं पाणी मिळत नाही. इथं 45-46 गावं तशी पडून राहिली. एक गाव यांनी वाढवलं नाही. काल तुम्ही मला आमदार केलं घासून पुसून घासून आपण 27-25 आमचं नशीबच मुळात असं आहे. देताय निवडून तुम्ही मला देताय तुम्ही निवडून कसं पहिल्यांदा दिले 192 जे ते असा घुसुरेला धरायचो. तू माझ्या मताने निवडून कर माझं काम काय मला सुख काय लागू दिलं का आमदार होतो का काय होतो मला कळलं. आणि आता मी देऊन दिलं ते 27 मतांनी दिले ते दीपक आबा उराव बसला. मी केला आमदार केली मेकर आमचा बारका फोटो आणि आमदार आमचं दाढीचं मुंडकं एवढं ह्याचा काय रुबाब शेर फोटो काय चाललंय लागा. एकदा आमदार करा 5-25 मतांनी मला सुखाने एक आमदार भोगू द्या गावात. काय निवडून मला तुम्ही दिल्यानंतर मी 10 गावं नवी बसवली. तिकडे खवासपूर लोटेवाडी आजनाळ मंगेवाडी माझं सोनं बसवलं. बागलवाडी माझी बसवलं. इकडे गुणापाची वाडी बसून त्या गुणापाची वाडीला मला मत किती असते 90 साली त्या गुणापाच्या वाडीला मला 1 होत 1 मत आणि आबासाहेबाला 307 मत. ती 1 मत कुणाचं आहे म्हणून हुडकाय गेला. अगदी 6 महिने गुणापाची वाडी झोपना ही मत कुणाला गेलं हुडकून काढावं नाही. ती नाट्यवार जर अप्पा नाही घ्यायचे त्या आप्पाचं कोणतं तिथं पाहुणं होतं बहीण का कोणतं त्या आप्पाने मी गपचिप गेलतो ती त्या बिचाऱ्याने मला 1 मत दिलं तर त्या मताला बेजार झाला. 6 महिन्यात गेला भाटू टाकायला का म्हणते या नामदेव आजारच्या आप्पाच्या म्हणलं पाहुणीने मला मत दिले म्हणलं कशाला वाटताय काय करताय. आज गुणापाची वाडी घेतली डोंगरगाव घेतलं सोनन घेतलं मग हनुमानगाव घेतलं निजामपूर त्यात बसव 14 गावं उजनीमध्ये घेतली. आजार होतो बेडवर होतो मुख्यमंत्री भेटावले इकडे 5-6 नळ्या इकडे 5-6 नळ्या सगळा होतो बोला येतो तरी सुद्धा अंगात जीव आणून असं बोललो साहेब जाऊ द्या मी बरा होतोय फक्त माझ्या उजनी फाईल तुमच्या टॅबलावर आहे त्यासाठी मी आणतो ऍडमिट झालोय तेवढी सही मारा उद्या. सही मारली मुख्यमंत्री. दुसऱ्या दिवशी सही मारली. रात्री 8ला मला म्हणजे चिवटेराव व्हायचा मुख्यमंत्री पीएचा फोन आला बापू तुमचं काम झालं. होलार समाजाचा प्रश्न होता निर्माण केला. आता सांगितलं राजीव गुळीक नाही आईवडील शनिवारी सकाळी ही पोरं माझ्याकडे आले. तिथं मला त्यांनी नियोजन सांगितलं आपलं मागणी करा. शनिवारी रात्री मेळाव्यात मी मागणी काला जाऊन साहेबाला सांगितलं हळू की साहेब होलार समाज महामंडळ राहिले करायला लागते. भाषणात सांगितलं मी होलार समाजाचं महामंडळ देणार महाराष्ट्राच्या भव्य मेळाव्यात शिंदे साहेबांनी घोषणा केला. रविवार दिवस सुट्टी जायला आणि सोमवारी दुपारी 2 वाजता कॅबिनेट संपल्या बाहेर आले आणि मला बोलून बापू इकडे तुमचं महामंडळ सांगितलं होलार समाजाचा. एवढ्या गतिमानतेने या महाराष्ट्रात निर्णय घेणारा आपल्या नेतृत्व मिळाला. जवळचे पैसे मिळाले का कोणाला अकोल्यात मत कमी बिमी आहे म्हणून काय मी वाईट बीट वागलोय कुणाला पद्धत होती या तालुक्याची आजपर्यंत की ज्या माणसाने मत दिली जी आपली माणसं आहे ती त्यांच्या नावाला टीका मारायची तेवढ्याना जाणून जाण मिळायची. अजिबात विचार मी केला ना. मुख्यमंत्र्यांकडून मी अशी ऑर्डर आणली या तालुक्यात फक्त 95,000 सातबारा इथं सांगोला तालुक्यात 95,000 सातबारा 95च्या 95,000 सातबाऱ्याला जळीताचं अनुदान मिळवून दिलं. मी कुठलं गाव कुठलं मत कुठली जात कुठली पात काय बघ शेतकरी हीच माझी जात आहे. मी शेतकऱ्याचं कुठे जन्माला आलेलं पोरगा प्रत्येक शेतकरी माझा मायबाप असल्या नजरेने मी त्याच्याकडे बघत होतो. त्याची दुःख मला माहित आहे. शेती करताना काय लागतं काय नाही याची जाणीव मला आहे. माझ्या आईनं नांगूर वडलेला आहे. माझ्या आईनं 16 म्हशीच्या सलग सर्वी घेऊन धराच्या धारा खाल्लेली माझी आई मला अजून डोळ्यासमोर उभा राहते.
आम्ही शेतकरी म्हणून काम केले, कष्ट केले, राबलोय. आम्हाला जायचं आहे ह्या लढ्यात. आज पाण्याचे प्रश्न जरा टायमिंग ते मला सांगा. पाण्याचे प्रश्न आज आपण मार्गी लावले. एका बाजूनं टेंबूत नाही, एका बाजून म्हैसाळ योजनेत तुम्ही गिरडी गावात किती मत असते. दीपक आव्हाड 6 वर्ष आमदार होता. जन्म ज्या गावात झाला त्या जवळा गावात सुद्धा तुम्हाला राहून कशात समावेश करता आला नाही योजनेत. आज सगळीकडे बोलायला मी हे करतो, ते काय माती करतोय मला काय कळत. 6 वर्ष मग झोपे घालता का. आमदार होताय मी, आता आमदार, तुम्ही बी आमदार होताय. जनसंपर्क खाता अजित पवारांकडे, राष्ट्रवादीकडे 6 वर्ष. म्हैसाळ नळा बसवलं, गिरडी बसवलं, जवळा बसवलं, बोक्षेवाडी बसवली, तरगेवाडी बसवली, आगलावाडी बसवली, बुरगेवाडी बसवली, वाकी गिरडी बसवलं, वाडीची चाळ बसवलं, आलेगाव बसवलं, मिडशिंगी बसवलं, वाडेगाव बसवलं, राजापूर बसवलं, तिथली बुर्लेवाडी बसवली. सगळी गावं तिकडली पूर्णपणे एक गाव जिरायत राखलं. उजनेला इकडे 2 TMC पाणी, 1883 कोटी रुपयाची योजना आहे. शेखमोल बसवलं, कटपळ बसवलं, इटकी बसवली, खवासमर बसवली, दादाची लोटेवाडी बसवली, सोनलवाडी बसवली, बागलवाडी बसवली, आजनाळ बसवलं, शिवण बसवलं, लक्ष्मीनगर बसवलं, नरळेवाडी बसवली, मगेवाडी बसवली. गावच्या गाव सगळे बागायला. आणि आज ज्यावेळी या तालुक्याचा शेतीच्या पाण्याचा प्रश्न 100% मार्गी लागला. मी या लक्ष्मीच्या आईच्या देवळाच्या समोर बोलतोय. पवित्र भूमी आहे ती कोळेकर महाराजांची, माझ्या गुरुवर्यांची भूमी आहे. तुम्ही एक शब्दाला वाढ बोलणार नाही एवढं तुम्हाला सांगतो. एका वर्षाच्या या तालुक्यातलं प्रत्येक गाव ऊसाच्या मळ्याचं गाव नाही दिसलं तर फास घेऊन मरेड्याचं कोळे चौकात जेव्हा 1 वर्ष वेळ हिरवगार करतो. आणि जर आता काय चूक करायला ऐकत असल्या शेतकरी कामगार पक्षाला करे त्या डॉक्टरच्या नादाला लागो. इथं भांडायला करायला मंत्रालयात बाजू मांडायला ही सगळा वकील लागतो. लगा मी वकील आहे काय डॉक्टरच्या नादाला. डॉक्टरच घेऊन आला सगळा तालुका पडला का इंजेक्शन घेऊन हिंडायला लागलाय. आबासाहेबांचा खरा वैचारिक वारसदार शहाजीर राजाराम पाटील आहे. हा मुद्दा माझा जर खुलायची हिंमत असेल तर बाबासाहेब तुम्ही आणि के तुम्ही आणि तुमचं बाप बी घेऊन जाऊया. मला पटवून द्या कसं काय. प्रत्येक चौकातले किती वेळा मी आबासाहेबांनी एकत्र एका व्यासपीठावर भाषण केली. तुम्ही ऐकली का नाही प्रामाणिकपणे सांग. लढत होतो, झोत खेळत होतो, कुस्ती खेळत होतो. फळ संपला का पुन्हा जाताना हातात हात घालून जात होती. आमच्या दोघांच्या राजकारणाची पद्धत. माझ्या घरचं कधी आबासाहेब बोललं नाही. आबासाहेबांच्या घरचं मी कधी काढलं नाही. पण हे दोघं बी गडे आले ते माझं घर काढते गाड्याला का कुठं 2 खोल्या जायचं झक मारली ती बंगला बांधला सून आली म्हणून. तर काय त्याचं कौतुक तालुक्यावर चाललंय. खरं का खोटं बघायचं. साबुल्या गावाचा बंगला, चंदूचा पंढरपूरला बंगला, पोपटचा पिनूरला बंगला, चंदूचा पिनूरला बंगला आणि अमिताभ बच्चनच्या बंगल्याच्या फक्त 1 फरलांग अंतरावर आबासाहेबांचा मोठा लाट फ्लॅट त्या ठिकाणी. तरी त्या बाबासाहेबाला चष्मा लागलाय तरी ही सगळं दिसत आहे. माझं कुठं थोडं रगरगुडी ह्याच्या मागे काल आहे. व्यक्तिगत टीका करून व्यक्तिगत एखाद्याला बदनाम करून जनसामान्यांचं कल्याण होतं. जर जनसामान्यांचे प्रश्न सोडवत त्यांचा संसार सुखाचा करण्यासाठी रात्रंदिवस कष्ट करावं लागलं. बुद्धिमत्तेच्या शिरा अशा ताण देऊन ताणाव्या लागत असतात.
प्रवासात कधी पेगावून चालत नसतं, प्रवासात विचार करत जावं लागतं। आपण आपल्या तालुक्यासाठी नेमकं काय करू शकते, घोकणी करावी लागते, त्यावेळी प्रश्न सुटत असतो। राबलो ते माझ्या मला हिंमत होती, मी ठरवलेलं होतं जीवनात। ज्या दुष्काळी तालुक्याला मला दुष्काळी पाटील दुष्काळी साजा म्हणून ओरडत होती कॉलेजच्या आवारात, त्याच पोरांना मी दाखवून देणार होते सुकाळी झालाय, शहाजी पाटील समृद्ध आहे, तमाम या ठिकाणी सुशिक्षित असलेल्या माझ्या तरुणांना माझं आव्हान आहे, अजूनही 4 दिवस मतदानाला वेळ आहे मित्रांनो। महाराष्ट्र शासन मोबाईल नेटवर जावा, मोबाईल जावा, लॅपटॉपवर जावा, महाराष्ट्र शासन काढा, जलसंपदा विभाग काढा, सांगोल्याला आलेलं सगळे पाणी टीएमसी मध्ये मोजा, बारामतीत असलेलं पाणी मोजा, इंदापुरात असलेलं पाणी मोजा, फलटणचं पाणी मोजा, कराडचं पाणी मोजा, सांगलीचं पाणी मोजा, तासगावचं पाणी मोजा, आज घरपड्याचं पाणी मोजा, शहाजी पाटलाचं पाणी मोजा। हा जर पहिला नंबर घेतलेला नसेल तर उद्या पाणी आणायला पाणी 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 म्हणून ओरडलो, नंबर 1 राज्यात पाणी खेचर सांगोल तालुक्याला आकडे तुम्ही काढून बघा। मी गर्वानं बोलत नाही, तुम्हाला हसून सांगते। जिद्द असली, हिंमत असली, एखादं काम करायचे तळमळ प्रामाणिकपणा असले, कुठल्याही जगातलं डोंगर सुद्धा माणूस उचलून इंदिरा गांधींनी बिहार मध्ये एका माणसाची सत्कार जाऊन केलता, एकटीने सत्कार केला। बायको बाळा तरी होते, डोंगरावरनं जाताना गाडी ओढत घेऊन जाताना त्याची बायको डोंगराच्या वाटेला तिथे त्या ठिकाणी मृत्युमुखी पावली। नाव विसरलो त्या माणसाचं, दशरथ मांझी। हाताने बाजाराने ते डोंगर पोखरून काढला, त्या ठिकाणी वाट करून दाखवली। हिंमत असली तर हे सुद्धा काम होऊ शकतं। आज आपल्याला पुढे जायचंय, पुढचा विचार करायचा, पिण्याच्या पाण्याचे जलजीवनची योजना झाली, घोडगोळे सगळे रस्ते केले। एक रस्ता राखला, मसुवाला कधी गेला या लोटवाडी, दादा लवट्या गावाला जात होता, दादा तुझ्या किती मोटरसायकली मोडल्या त्या रस्त्यावर, आई शपथ तुला खरं एवढे खड्डे जाऊ त्या खड्ड्यात इकडे तिकडं अख्ख्या तालुक्यात मोटरसायकल निघाली, मी गाडीत बघायचो, नाग जसा तो गार 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 सगळं असंच चाललेलं गडी, मोटरसायकल सरळा गडी एक जात नव्हता। एक खड्डा वाचवला का दुसरा खड्डा का तिसरा खड्डा, नुसतं असं वळा दीपक बाबा काल निवडणुकीला तुम्ही उभा राहिलाय 6 वर्षात, तुम्हाला सांगोल्यापासून जवळ कल्लासून जवळ्यावरनं गिरडीवरनं पाऱ्याला नारळ्याला जाणार रस्ता एक करता आला नाही। निवडणूक झाली, मला निवडून दिल्या, पहिल्या 3 महिन्यात बाळू एरडेला योगेश खटकाळ्याला काम देऊ गोळेत रस्ता केला। माझ्या आबाची 601 गाडी, 601 नंबरची गाडी अशी गुळगुळी, आबा नुसता असा शान मध्ये जातोय, खड्डा नाही खुड्डा नाही काय। मला सदानंद पांढरेपाशी काल बसलो, जाऊन चर्चा निघाला, सदानंद पांढरे मला सांगितलं आबा 5 MIDC करायचं। आता 5 MIDC ला एकूण जमीन लागेल 10,000 हेक्टर। आता जमीन कुठणार, आकाशात उभा अरे कशाला आबा उघड लबाड थोबाड बोलून माझ्या तरण्यावता त्या पोरांना फसवायला लागलाय। एक लगा तुला साखर कारखाना इथे गणपतराव देशमुख माझ्या हातात हिसकावून काढला, तुला दिला, तुला एक कारखाना चालवता लागला, 1000 कारखाना उभा करायला काय नशीबवान आहे तुम्ही सगळे। कोळवाली इकडे सांगलीला जाताय, कवट्यात जाताय, सांगल्याला जाताना तुम्हाला ती मोडक मड दिसत आहे त्या कारखाने, मला त्या मौदाने येताना सांगल्यावर दररोज रे ती मड बघायला लागते। रडकोटी जीव त्या शिंपी समाजातल्या एका पांडुरंगाबा बाबुरे नावाच्या माणसानं आणलेला कारखाना सोन्यासारखा माझ्या तालुक्यातल्या 4-5 हजार पोरांना नोकरी लागल्या, त्या 5-6 ट्रॅक्टर तिथे लागला असतं,
अनेक ठिकाणी माझा ऊस मार्गी लागला असता उद्ध्वस्त करून टाकला. कुठे गेला कुणाला मला बिगाव आम्हालाच विचारायला नेमका कुठं कारखाना गेला. 38 कोटी कारखाना उभा करायचा होता. बबन दादा 34 कोटी गेला. या दोन बाजारे आबासाहेबांनी ना आबाला दोघांनी मिळून कारखाना उभा करताना 56 कोटीवर नेला. आता कसं मानलं पोरग ज्या जन्माला येताना मुळदूस म्हणून आल्यावर त्याला करता का पैलवाना जातो. अरे उभा करताना जेवढा खर्चिक कारखाना उभा केला तर तितक्या 12 भानगडी करून टाकल्या गावानं ती मुळदुसाचं पोरग कवाच मिटून. उद्याची निवडणूक ती आता आहे अभिजित पाटलाकडे. ती माझा भाचा आहे. निवडून द्या उद्या का झटक्यात आता कारखाना घेतो आपल्या आपल्या ताब्यात. असा कारखाना करून तुम्हाला दाखवतो. लय त्या मोठे पाटलाचं कारखानदार सहकार मर्शिनिक सहकार शिरोमणी बबनदादाचं ह्याचं कारखाना लय बघितलं. आता अशा कारखान्या मागे लागतो. या सगळ्या न्यायला पाहिजे माझ्या कारखान्यावर बघायला. 2 वर्षात 10,000 टन कारखाना करून दाखवू. कारखाना लागणार आहे. पाणी एवढं झालं ऊस एवढा बघा बघत वाढणार आहे. तुमच्या कल्पना सुद्धा तुम्ही करू शकत आहे. माझ्यासमोर ते चित्र असं दिसतंय स्पष्ट काय 2 वर्षात घडणार आहे. आणि एवढा तो ऊस जर सगळ्या 100 गावात पसरला माळ्या रानावर तो गाळायचा कुणाचा कुणाही दारात जाऊन पाया पडत बसणार आहे. आपल्याला आपली व्यवस्था करावी लागणार. निवडणूक झाल्यावर मी शिंदे साहेबांकडून फडणवीस आपण पहिली मागणी करणार आहे त्याच्या ताब्यातला कारखाना द्या. माझ्या ताब्यात मी कारखाना चालू. वाट बरोबरीच आपल्याला चालायची. लढाई ही संपलेली नाही मित्र. अजूनही व्यथा वेगळी आहेत. अजूनही 7-12 आपलं कोरं नाही ते मिळेल. एखादा माझा नाही कोरा तर तुमचा कुठं कोरा नाही. अजूनही 7-12 इतर पतसंस्था आहे बँक आहे लाख भांडले. आणि अनेकांच्या जमिनी सावकाराकडे गेलेल्या नावावर आहे त्या करतोय विचार. अशी परिस्थिती आली. ही सगळी परिस्थिती आम्हाला बदलायची आहे या ठिकाणी. त्यासाठी उद्याची निवडणूक निर्णायक आहे. महत्वाची निवडणूक आहे. कोणतं काम करायचं मी राखलं नाही. सर्व समाजाचा आम्ही सन्मान केला. लोणारी समाजाचं महामंडळ या ठिकाणी आहेत. लोणारी समाजाचे नेते मंडळी समोर बसले असतील. लोणारी समाजाच्या महामंडळा कचेरीपाशी उपोषण सोडायला गेल्यानंतर मनापासून कामाला लागलो. माझ्याच कार्यालयाला पुढे गुलाबी झेंडा फडकवला. गुलाबी झेंडा फडकला गेला. त्यावेळी मनाने पेटून मला चाला येत होतं. त्या दिवशी थोडी माझी पोटाची अडचण झाली. जयकुमार गोरे आणि पडळकर गोपीचंद पडळकर साहेबांना सांगितलं तुम्ही फक्त तुमच्या मंत्र्याकडे भाजपच्या फाईल तयार करून वर येऊ द्या. मुख्यमंत्र्याचं काम माझी मी करून देतो. आजच्या दिवस मला जरा झुकू द्या. 8व्या दिवशी मी मुख्यमंत्री साहेबांची स्वतः जातीने बसून सही घेतली. लोणारी समाज आर्थिक विकास महामंडळ कॅबिनेट मध्ये मंजूर करून इंग्रज काळातल्या इमारती जाताय तुम्ही. आता बी जाताय. ही 35 लाख रुपये मी देऊन नीटनेटकी केली मामल्यावर करायची. आमदार झालो पहिल्यांदा लोक पावसाळा होता. टप्पा टप्पा बादल्या बारक्या ठेवल्या. टप 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 कचेरी गळत. सगळं दप्तर तुमचं उद्ध्वस्त झालंय. तुम्ही 50 वर्षापूर्वी तुमच्या आजोबाचा पंजोबाचा 7-12 काढाय बघा तुम्हाला मिळत नाही. अकलून जाऊ दुसऱ्या तालुक्यात जाऊ 100 वर्षात 7-12 त्यांना मिळत नाही. ही परिस्थिती कशामुळे आली? इमारतीमुळे आली. कुजून गेले ती दप्तर. एक टोली इमारत आली. 50 कोटी रुपये खर्चून कोर्टापुढे काम चालू आहे. जाता येता बघून घ्या. एवढी देखणी इमारत ती करून तुम्हाला दाखवतो. सगळे अधिकारी मामदार फौजदार तिथं वन अधिकारी कृषी अधिकारी तुमचा फॉरेस्ट अधिकारी आरटीओ ऑफिस सगळे ऑफिस एकत्र एका कमानीत हात गेला. सगळ्या साहेबाला भेटून बाहेर काढला. रेस्ट हाऊस सुंदर चांगलं बांधून
रोमन पद्धतीची नगरपालिकेची इमारत आणि महाराष्ट्रात कुठंच नाही. जाहीर माझा चॅलेंज आहे. माझी इमारत वर्षभरात उभा राहणार आहे. मंजुरी झाली तिची तांत्रिक. पैसे येऊन 15 कोटी रुपये मला 1.5 वर्ष झालं, पण माझा नकाशा मंजूर होत नव्हता. पण माझ्या मनात होतं डिझाईन जे करायचं हेच करायचं. शेवटी खास बाब म्हणून कॅबिनेटची मंजुरी घेतली. लंडन मधल्या इमारती ज्या पद्धतीच्या त्या पद्धती लंडन साठी मी इमारती बांधाय काढलेल्या आहे. एवढं देखणेपण आणि एवढं काम मी कामाला कुठं कमी पडलो नाही. कामाला कुठं कमी पडलो. स्वप्न आहेत माझं माझ्या तरुणांसाठी. पाण्याचा प्रश्न म्हटला, रस्ते चांगलं मजबूत केलं. एक रस्ता मी शिरशीवरनं वाणिज्य चालवणं गिरणीवरनं पारण नराळा कोरोनासाठी घेतला जाणार 177 कोटी रुपयाचा. सागोल्यावरून भाऊदावरून वेळापूरला जाणारा रस्ता 250 कोटी रुपयाचा. दिगंचिवरनं लोटेवाडीवरून खवाच पूर्ण असा येऊन एकच पोरावरून सागोल्यातून जाऊन वाडेगावला जाऊन असा वाकी गिरणीवर खाली वाड्याची 4-4.5 कोटी रुपयाचा रस्ता मंजूर आहे. रस्ता एवढे सगळे मजबूत रस्ते केलेले आहेत. मला अजूनही काय या ठिकाणी करायचं आहे आणि हे सगळे मी केले एवढ्यासाठी. पाणी मुबलक आणलं या तालुक्याला. रस्ते चांगले मजबूत केले. ब्रॉडगेज रेल्वे नशिबाने आधी आपली झालेली आहे. आता MIDC करायला जेवढं म्हणून लागतंय तेवढं या तालुक्यात आपण तयार केलेलं आहे. आता फक्त आम्हाला काय करायचं आहे, तुमचं माझं एकच काम आहे, एक भव्य MIDC उभा करायचं. आवाजात पासायच्या तिकडे म्हणा. माझी एक तेवढी होती. एकदा MIDC उभा झाली का तरुणांना रोजगार मिळत, तरुणांना नोकऱ्या, घरातले 1-1, 2-2, 3-3 पोरं नोकरी लावतात. अनेक कंपन्या इथे येतात. कंपन्या कशा आणायच्या माझ्यावर सोडून. मुकेश अंबानीचे रिलायन्स सुद्धा मी घेऊन येतो. नीता भाभीला जाऊन भेटलो, पाया पडलो. भाभी एवढं माझं ऐकायला लागते. एक फॅक्टरी आणायला लागते. आली फॅक्टरी नाही. फॅक्टरी तरी मुकेश अंबानीला जीव सुद्धा भाकरी सुद्धा घालायचा. गबसपती बापूला तुझी नाही फॅक्टरी. जिवाळ्याचे संबंध त्या घराचे. गगनगिरी महाराजांमुळे त्या कुटुंबातल्या आधी माझं जिवाळ्याचे संबंध. अदानी कशी आणाय माझ्याजवळ सोडा. तुम्ही सगळं विश्वास. ह्या टेंबूला असं चेष्टा केली, मैसाला केली, चंद्रभागा पाण्याला केली. घडलं का नाही? होय का नाही? एवढे MIDCचा तरुण पोरांना असून माझ्यावर विश्वास ठेवा. सगळं चांगलं मोठ्या कंपन्या घेऊन येतो. 2-3 पोरांचा महिन्याला पगार, कुणाला 70,000, कुणाला 60,000, कुणाला 40,000 पगार पोरांचं घरात यायला लागलं. शेती बागायत झाली. काय लागते सुधाराय? कुणाला जायला लागणार नाही. वर्षात लगाव 2-2 कोटी बंगले बांधणार वर्षात. ही जर जोडी झाली तर. आणि हेच नियोजन केले शरदचंद्र पवार साहेबांनी बारामतीला. आणि म्हणून बारामतीचा आपल्याला वैभव दिसतंय. मी म्हणून भांडत असतो, जेवढा बारामतीला पवार साहेबांना अजितदादाने विकास केलाय तेवढाच मला सांगोला तालुक्यात विकास करायचा. तेवढा विकास करेल. माझ्या श्वासाचे राबत वेळ कमी मला पडलेली आहे. एवढं तुम्हाला जाता शेतकऱ्याचं वीज बिल माफ केलं. जळीताचे पैसे तुम्हाला दिले, अनुदान तुम्हाला दिली. एक वेळ धनुष्यबाणावर बटन दाबा आणि मला निवडून द्या. जाताना आमदार म्हणून जायला, येताना मंत्री म्हणून.